नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी भाईंदर पश्चिम या ठिकाणी उभा आहे, सुभाषचंद्र बोस मैदान, आणि याच ठिकाणी एक आंदोलन लावण्यात आलेले आहे। जे आंदोलन घोडबंदर किल्ला याचा विकास व त्या ठिकाणी जे दारूच्या बाटल्या, गांजाचे पॉकेट असे जे भेटले जातात त्या दुर्गंधीच्या विषयी या ठिकाणी एक तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। या आंदोलनाचं सांगणं एकच आहे की आयुक्त साहेब लवकरात लवकर घोडबंदर किल्ल्यावरती CCTV व तसेच त्या ठिकाणी एक वॉचमॅन ठेवून या घोडबंदर किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी आपण सहयोग कराल या अपेक्षेसाठी, या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगत आहेत। नमस्कार, जय महाराष्ट्र। काय सांगाल साहेब, आज या ठिकाणी तुम्ही आंदोलनासाठी बसलेले आहेत, काय विषय आहे नेमका, काय सांगाल? विषय घोडबंदर किल्ल्याचा आहे। मीरा भाईंदर शहराला जे 2 किल्ले लाभलेले आहेत ही आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणायला लागेल, इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांची पुण्याई म्हणायला लागेल की आपल्या इकडे 2 असे किल्ले आहेत, एक घोडबंदर किल्ला, एक जंजिरे धारावी किल्ला। घोडबंदर किल्ला शहर जिथून चालू होतं तिकडे घोडबंदर किल्ला, आणि जिथे शहर संपतंय तिकडे एक जंजिरे धारावी किल्ला आहे। दोन्ही किल्ल्यांना खूप मोठा इतिहास आहे। एका किल्ल्यावरून, जंजिरे धारावी किल्ल्यावरून वसईचा किल्ला त्या किल्ल्यामुळे जिंकता आला नरवीर चिमाजी अप्पांना, आणि हा जो घोडबंदरचा किल्ला होता हा व्यापारी दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा किल्ला होता। आणि ह्या किल्ल्याला शिलाहार राजांच्या काळातला इतिहास आहे। महानगरपालिका बोलते 500-550 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, पण ह्याच्याहून जुना या किल्ल्याचा इतिहास आहे। आणि महानगरपालिकेला कधी ह्या किल्ल्याचा इतिहास किंवा त्याच्याबद्दलची आस्था कधी नव्हती, कारण पूर्वीपासून त्या किल्ल्यावरती अन्याय झालेला आहे। त्या किल्ल्याची आज तुम्ही वास्तू जरी बघाल तरी सिमेंटने पूर्ण वास्तू सगळ्या काय गिरपटवून ठेवलेल्या आहेत। लोक तिकडे काय बघायला जातात तर 500 वर्षापूर्वीचे जे पुरातन वास्तू आहेत त्या बघायला जातात, ती दगडं बघायला जातात, त्यातून प्रेरणा घेतात, त्यातून ऊर्जा घेतात। आज हा किल्ला जो नूतनीकरण करण्यासाठी घेतलेला आहे, ह्या किल्ल्यामध्ये खालती आता एक 2 हप्त्यापूर्वी एक खोली सापडली खालती। राज्य पुरातत्व खात्याने अजून उत्खनन करायला सांगितलेलं आहे। ते उत्खनन करताना जर उद्या एक तलवार सापडली किंवा ढाल सापडली किंवा कुठलीही पुरातन भांडी सापडली किंवा वस्तू सापडल्या तर ही जी संपत्ती आहे ही मीरा भाईंदरची आहे, आणि त्यावरती कोणाचं तिकडे लक्ष नाही आहे, कारण सिक्युरिटी गार्डच नाही आहे। उद्या जर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी कुठे परस्पर ती गोष्टी नेल्या आणि बाहेर विकल्या, तोफा जर सापडला उद्या, मग ह्याची जबाबदारी कोणाची आहे? आयुक्त घेणार का ह्याची जबाबदारी? तर नाही घेणार, कारण आयुक्त हे हात वरती करणारे आयुक्त मीरा भाईंदरला भेटलेले आहेत। आणि त्याच अनुषंगाने 14 ऑगस्टला आम्ही किल्ल्यामध्ये गेलो होतो, घोडबंदर किल्ल्यात, आणि त्या किल्ल्यामध्ये गेले असताना आम्ही गेलेलो 15 ऑगस्टची काय तयारी केली आहे ती बघण्यासाठी। आणि तिकडे गेल्यावरती स्वरूप असं किल्ल्याचं होतं की सगळीकडे दारूच्या बाटल्या पडलेल्या, पॅकेट पडले आहेत, गुटख्याची पॅकेट पडलेली आहेत, आणि ती आम्ही सर्व काय पूर्ण उचलून एका कचऱ्याच्या डब्यात पण टाकली। आणि हीच सगळी काय तक्रार घेऊन आम्ही 16 ऑगस्टला माननीय आयुक्त साहेबांकडे गेलो, आणि तिकडे गेले असताना आम्ही त्यांना दाखवले पत्र की असं असं किल्ल्यावरती झालेलं आहे, तुम्ही फोटो बघा। तर त्यांनी फोटो वगैरे न बघता, त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी, फक्त मागचं पेज बघितलं आणि आंदोलन करणार त्याच्यावरती असं लिहिलेलं। कारण वेळोवेळी आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही लागली पाहिजे, कारण किल्ला हा तुम्ही दत्तक स्वरूपात घेतलेला आहे, तर त्या बाळाचं संगोपन ही तुमची जबाबदारी आहे। आमची तर जबाबदारी आहेच, कारण आम्ही शिवप्रेमी आहोत। आम्ही वर्षाचे 12 महिने शिवजयंती, वर्षाचे 12 महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांसाठी काम करतो। आणि ह्या आयुक्तांनी हे पत्र बघितल्यावरती डायरेक्ट सांगून टाकलं, ठीक आहे तुम्ही आंदोलन करा। ही माजोरडीगिरी आयुक्तांनी जी केलेली आहे ती आता आम्ही इथे आंदोलन करून उतरवणार, आणि त्यांच्याच हाताने हे पत्र आम्ही आंदोलन तेव्हा स्थगित करणार जेव्हा सिक्युरिटी गार्ड तिकडे असतील, आणि बाकीच्या कोणाकडून आम्ही घेणार नाही। ज्या हातांनी असा रुबाब केलेला आहे ना, जा आंदोलन करा, तोच रुबाब इथे आम्ही काढून हे आंदोलन संपवणार आहोत।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांची पावन झालेली भूमी मीरा भाईंदरला लाभलेले किल्ले हे पर्यटनासाठी एकदम गौरवस्थळ असं आपलं एक हे आहे, मीरा भाईंदर स्थळ झालेलं आहे. ह्याची ही दुर्दशा ही मीरा भाईंदर महानगरपालिकेने केलेली आहे. आज हे किल्ले बघायला लोक येतात, लांबून येतात, दुसऱ्या प्रांतातून येतात. मग त्यांनी काय बघावं? आज आम्ही दुसरीकडे जातो. आम्ही उदाहरणार्थ तुम्हाला सांगू, हैदराबादचा किल्ला बघायला गेला, खूप मोठा होता, पण तिथे माती आणि फक्त दगडच होते. पण आपल्या इथे एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी असते, बघण्यासारख्या गोष्टी मीरा भाईंदरला लाभलेल्या आहेत. त्या गोष्टीचं जतन करणे हे महानगरपालिकेचं प्रथम काम आहे. आणि हे आयुक्त साहेब म्हणतात आम्ही CCTV लावणार नाही, आम्ही वॉचमॅन देणार नाही. हे खरोखर लज्जास्पद वाक्य आहे. आणि आम्ही सांगू इच्छितो की उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम्ही या पक्षातर्फे आम्ही यांना समर्थन देतोय. आम्ही सगळे उद्या रस्त्यात उतरणार आहे आणि तुम्ही जर काम नाही केलं तर मग आमचं आंदोलन तीव्र रित्या होईल. आणि पूर्ण शहराचा सपोर्ट असल्यामुळे यांनी लक्षातच घ्यावा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा, आणि ते लवकरात लवकर CCTV लावावेत आणि त्याच्या रक्षणासाठी वॉचमॅन ठेवावेत. काय सांगाल भाई, आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत, घोडबंदर किल्ल्याचा विषय, जंजिरी किल्ल्याचा विषय या ठिकाणी आलेला आहे आणि आंदोलन सुरू आहे. कसं या लोकांना तुम्ही सपोर्ट करताय, काय सांगा? 4 दिवसापूर्वी आपल्या घोडबंदर ग्रामस्थांच्या ग्रुपवर राजा वागडे आपले जे पदाधिकारी आहेत त्याने एक व्हिडिओ टाकला होता. जसा मी व्हिडिओ बघितल्यानंतर मी ग्रामस्थ एक विषय मांडला. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि जसं ते आज भाईंदर वेस्टला राहतात, मी त्यांना काय काही पडलेली पण नाही, पण त्यांची जंजिरी धारावी किल्ला जतन समिती जे ते अध्यक्ष आहेत सय्यद चव्हाण आणि ते जर सावंत, ते जर आपल्या घोडबंदरच्या किल्ल्याचा एवढा मोठा विषय म्हणजे कुठेही राजकारण न करता हे आपल्या गावाचं सुद्धा एक म्हणजे भवितव्य आहे. का गावामध्ये आज पर्यटक आले तर उद्या गावातल्या आपल्याला रोजगार मिळेल. पण त्या दिवशी त्यांनी जे बोललं की चंदीगडची फॅमिली आली होती आणि त्या चंदीगडची फॅमिली बघितलं आणि बघितलं ते चरस गांजा या आम्ही पण वारंवार तक्रारी करतो. पण मीरा भाईंदर प्रशासनाचा त्या अशा ज्या म्हणजे हाताच्या बोटात त्या मोजूनच वाचतोय तर त्या पर्यटक स्थळ म्हणून मीरा भाईंदरच्या आहेत. तर त्याचं जर जतन करू शकतो आणि पहिली गोष्ट म्हणजे घेतला पुरातन तेव्हा विचार केला पाहिजे का आमच्याकडून होईल की नाही. जेव्हा एखादं सावंत बोलले का आपण जेव्हा जो एखाद दत्तक घेतो तर त्या बाळाचं समोर होईल की नाही याचा विचार करायचा. जर यांचं जे होतच नसेल तर या लोकांना हा विचार करायला नव्हता पाहिजे. आणि खरोखर हा जो चरस गांजे जे येतात गर्दीले जे बाहेरून जाते गावात शक्यतो नाही. आपण आम्हाला भीती आहे का उद्या यांच्याबरोबर आमची मुलं त्याच्यामध्ये वाया जातील आणि आमची मुलं पण त्याच मार्गाला लागतील. तसंच आपले जे आमचे जे रस्त्यावर जे घरं आहेत म्हणजे घोडबंदर बसस्टॉप ते घोडबंदर किल्ल्यापर्यंत जे रोडवर घरं आहेत तर कोण लहान मुलं आहेत ते लहान रस्त्यावर खेळत असतात आणि यांच्या गाड्या एवढ्या स्पीडला आणि ते कोण नशेमध्ये आले नसेल आणि एवढ्या त्यांच्या मोटरसायकली 4 व्हीलर एवढ्या स्पीडला असतात आणि रात्री तर रात्री बेरात्री कधी पण हे चर्चे लोक येतात. आणि खरोखर जर आयुक्तांना जर होत नसेल तर आयुक्तांनी या खुर्चीवर बसणं करणे त्यांना अधिकारच नाही. जर एक किल्ल्याला जर 6 सिक्युरिटी म्हणजे 3 टप्प्यामध्ये फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट म्हणजे 6 जणांना रोजगार पण मिळेल माध्यमात. आणि CC कॅमेरा जर तुम्हाला खर्च जर करू शकत नाही, तुम्ही एवढे करोडचे कॅमेरे पास करता, तुम्ही 10-15 लाखाचा CC कॅमेरा देऊ शकत नाही घोडबंदर किल्ल्याला. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आमच्या घोडबंदर मीरा भाईंदर आहे लाजिरवाणी गोष्ट आहे तर तुम्ही लाखो करोडचे वगैरे मोठे मोठे उलाढाल करता, रस्त्याने एवढे करता, ह्याला एवढे करता, त्याला एवढे करता. आज पाहिजे तुम्ही ते चौकामध्ये नगरसेवकांच्या निधीतून हे लावलेत बघा, त्याची अवस्था बघा. ते गरज नसाल ते लावलेत काहीच म्हणजे आपल्याला नॅचरल म्हणजे ग्रास वगैरे म्हणजे पूर्ण मीरा भाईंदर तुम्ही जाऊन बघा एकाचं वगैरे ठिकाण आहे का एवढा तुम्ही असं जर तुम्ही फालतू पैसा व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्तांना काय सांगू इच्छितो? आयुक्तांना एकच सांगू इच्छितो जे आमचे समितीचे अध्यक्ष आहेत या मीरा भाईंदर त्यांची जी जतन समिती आहे त्यांनी जी केलेली मागणी नाही आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आमच्या जिल्हा संघटक स्नेहल मॅडम कलसारिया यांना त्यांना पत्र दिले आणि पहिलं पत्र या समितीला आम्ही दिलेलं आहे. मीरा भाईंदर शहरातर्फे आम्हाला खासदार राजनी विचारे, नरेश मनोहर, जिल्हाप्रमुख प्रभाकरभाई आणि स्वतः जिल्हा संघटक आज रक्षाबंधन असल्याकारणे आम्हाला सर्व येऊ शकलं नाही. आम्ही जेवढे पदाधिकारी उपस्थित तेवढे आलो आहेत आणि याला पाठिंबा आयुक्ताला सांगतो का हे लगेचच उद्याच्या उद्या यांना पत्र देऊन पहिला ते काम चालू करा म्हणजे हे आंदोलन समाप्त होईल.
आपण पाहिलं या बातमीमध्ये जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे मीरा भाईंदर शहराच्या महिला अध्यक्षा स्नेहलताई कैसरिया व तसेच घोडबंदरचे डॅशिंग समाजसेवक डॅशिंग शिवसेनाचे नेते जे आहेत विनोद म्हात्रे यांनी या ठिकाणी आपली सज्जड प्रतिक्रिया देत असताना सांगितलेलं आहे की जर तुम्ही लवकरात लवकर घोडबंदर किल्ल्याचा विषय जर मार्गी नाही लावला तर मीरा भाईंदर शहरामध्ये खूप मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्या संजय काटकर आयुक्त साहेब असतील असं सांगून या ठिकाणी जे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेला 24 तासाचा अल्टिमेट दिलेला आहे. तसेच आज सकाळी याच आंदोलनाला या ठिकाणी मनसेचे मीरा भाईंदर शहर प्रमुख संदीप राणे यांनी या आंदोलनाला भेट देऊन सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. घोडबंदरचा किल्ला किंवा जंजिरा किल्ला असो हे आमची अस्मिता आहे. जर आमच्या अस्मितेला जर गालबोट लागेल तर आम्ही हे सहन करणार नाही. आयुक्त साहेब लवकरात लवकर त्या ठिकाणी वॉचमॅन व तसेच CCTV लावून आम्हाला सहकार्य करा असे सांगत या ठिकाणी संदीप राणे व तसेच शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांनी आज या इथे भेट देऊन सांगितलेलं आहे की घोडबंदरचा किल्ला व जंजिरा किल्ला लवकरात लवकर या चर्चिल्ल्या व गर्दिल्ल्यापासून मुक्त करा आणि मीरा भाईंदर शहराच्या विकासाचा नवा मार्ग तुम्ही मोकळा कराल अशी अपेक्षा व्यक्त करत या ठिकाणी जे बसलेले आंदोलनकारी आहेत त्यांना आयुक्त साहेब कशा पद्धतीने न्याय देतात हेच पाहणे योग्य ठरणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. नवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. नमस्कार, जय महाराष्ट्र.